नमस्कार. देशांतर्गत जे काही साखर उत्पादन होत आहे, त्याचा जर आढावा घ्यायचा म्हणला, तर गळीत हंगाम 24-25 आणि 25-26 या 2 गळीत हंगामांचा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. गळीत हंगाम 24-25ला साधारणतः देशात 260 लाख मेट्रिक टनाच्या आसपास उत्पादन झालं होतं. महाराष्ट्रात ते 80 लाख मेट्रिक टनाच्या आसपास उत्पादन झालं होतं. आणि गळीत हंगाम 25-26चे जर आपण आकडे बघितले, तर देशांतर्गत साखर उत्पादन जवळपास 275 लाख मेट्रिक टनापर्यंत झालं होतं आणि महाराष्ट्रात देखील ते 99 लाख मेट्रिक टनापर्यंत साखरेचं उत्पादन झालं होतं. 25-26ला 24-25च्या तुलनेत साखरेचं उत्पादन जास्त झालं होतं. असं एकंदर हे या 2 गळीत हंगामाचं चित्र आहे. यंदा जेव्हा एप्रिल मे महिना होता, तेव्हा अल निनोचं संकट देशभरातल्या सर्वच भागात अल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवेल असं एक चेतावणी शासनाकडून सर्व नागरिकांना दिली गेली होती. त्यामुळे थोडंसं चिंतेचं वातावरण होतं. आणि जर एप्रिल मे महिन्यातलं जर पाण्याच्या साठ्यांची जी काय पातळी बघितली, तर फार धोकादायक परिस्थिती होती. चिंतेचं वातावरण होतं. परंतु आज जेव्हा आपण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जातो आहे, तेव्हा कोल्हापुरातले जवळपास सगळे बंधारे 100% क्षमतेनं भरलेले आहेत. आणि एकंदरच पावसाची स्थिती ही कोल्हापूर, सांगली, सातारा भागात अतिशय चांगली राहिलेली आहे. नाही, आपण पहिल्यांदा मागच्या वर्षीचं साखर उत्पादनाची परिस्थिती आणि सध्या बाजारातली जे काय परिस्थिती साखरेच्या दराबाबतची आहे, त्याबाबतचा आढावा घ्यायचा झाला, तर गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो काही पाऊस चालू झाला, तो अगदी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस हाच पडतच होता. याचा परिणाम असा झाला की जे काही एकरी उत्पादन ऊसाचं होणं अपेक्षित होतं, तेवढं उत्पादन अपेक्षेप्रमाणे झालं नाही. आणि ह्याचा फटका सर्वच साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणात बसला. गळीत हंगामाचे दिवस हे 140-150 वरून कमी होऊन 100च्या आतबाहेरच सर्व कारखान्यांचा हंगामाचा कालावधी राहिला होता. जो काही हंगामातला पीक रिकव्हरी पिरियड असतो, ज्याच्यात साखरेचं उत्पादन जास्त मिळतं, त्या पिरियडमध्येच साखर कारखाने बंद राहिले. त्यामुळं सरासरी जी काही गळीत हंगामाची साखरेची सरासरी राहते, ती तेवढी राहिली नाही. साखरेचं उत्पादन त्यामुळं अपेक्षेपेक्षा थोडंसं कमी झालं. या सगळ्या परिस्थितीचा बघितला विचार करून, तर सीझनच्या सुरुवातीला जे काही लोकांना वाटत होतं की जास्त साखर उत्पादन होईल आणि देशांतर्गत सर्वच साखर कारखान्यांचे गळीताचे आणि साखर उत्पादनाचे आकडे चांगले राहतील, त्याला अनुसरून सरकारनं जे काही जादा प्रमाणात साखर उत्पादित होईल हा एक अंदाज होता. त्याला अनुसरून सुमारे 20 लाख मेट्रिक टनाचं साखर निर्यात करायसाठी परवानगी दिली होती. आणि त्याप्रमाणे कारखान्यांनी आपापल्या पातळीवर निर्यातीचे करार केले होते, निर्यात करायला चालू केलं होतं. आणि जानेवारी महिन्याच्या आसपास तिथपर्यंत जो काही सीझन चालला होता, त्या सीझनची एकंदरीत परिस्थिती, राहिलेल्या ऊसाची परिस्थिती बघता सरकारला असं कुठंतरी वाटलं की जे सीझनच्या सुरुवातीचे उत्पादनाबाबतचे अंदाज होते, त्या अंदाजाप्रमाणे या सीझनला तेवढी साखर तयार होणार नाही. आणि किंबहुना गळीत हंगाम संपून त्यानंतर पुढचा गळीत हंगाम चालू होण्याच्या मध्यावधीमध्ये साखरेचं कुठंतरी तुटवडा होईल किंवा साखरेचे दर फार मोठ्या प्रमाणात वाढतील, असं एक चित्र उभं राहिलं. आणि त्याला अनुसरून सरकारनं जागेवर निर्यात बंदीचं धोरण जाहीर केलं. साधारणतः 20 लाख मेट्रिक टनापैकी 8 लाख मेट्रिक टनाच्या आसपास साखर ही निर्यात प्रत्यक्ष झाली होती.
राहिलेली साखर जरी करार झालेले असले तरी होऊ शकली नाही. आणि जेव्हा हा गळीत हंगाम संपला, जुलै जुलै महिन्याच्या मध्यावधीमध्ये असं एक अचानक बाजारपेठेत असं एक चित्र झालं की साखरेचं प्रमाण कुठंतरी कमी आहे किंवा काय आहे. आणि साखरेच्या दरात या महिनाभरात जवळपास 9 ते 10 रुपयाची वाढ झालेली आहे. या 9 ते 10 रुपयाच्या वाढ होण्यामध्ये तसं काही असं वेगळं कारण दिसत नाही आहे. हे थोडंसं का एवढी अचानक वाढ झाली हे थोडंसं शोधावं लागेल. पण या साखरेच्या दराच्या बाबतीत जर आपल्याला तिन्ही घटकांचा विचार करायचा झाला, तर पहिला घटक येतो की ज्या साखर कारखान्याला शेतकरी आपला ऊस पुरवतात, त्या साखर कारखान्यात आपला ऊस पुरवल्यानंतर जी काही साखर तयार होते ती नंतर विक्री त्याची वर्षभर केली जाते. तर गेल्या 5-7 वर्षापासून जे साखरेचे MSP सरकारनं जाहीर केली होती 31 रुपये, त्यात कुठल्याही पद्धतीची वाढ दिलेली नव्हती. आणि या 7 वर्षात बऱ्यापैकी ऊस खरेदीच्या दरात वाढ होत गेली होती. साखर निर्मितीचे सगळे जे काही घटक आहेत, म्हणजे पगार असतील, देखभाल दुरुस्ती असेल किंवा अन्य काही घटक असतील, त्या सगळ्यांच्या खर्चामध्ये वाढ होत चालली होती. आणि जवळपास 1 किलो साखर निर्मितीसाठी साखर कारखान्यांना 41 रुपये ते 42 रुपये एवढा खर्च येत होता. आणि जूनपर्यंत जवळपास साखर कारखान्यांना त्यांची जी काही 25-26च्या गळीत हंगामात साखर तयार झाली होती, त्यापैकी 75 ते 80% साखर विकून कारखान्यांचे गोडाऊन मोकळी झाली होती. आणि या 70 ते 80% जी साखर विक्री साखर कारखान्यांनी केली होती, त्यांना अंदाजे 37 ते 38 रुपये प्रत्येक किलोला एवढाच दर मिळाला होता. म्हणजे कारखान्यांना ही 70 ते 80% साखर विक्रीतनं फार मोठा तोटा झाला होता. पण जुलै-ऑगस्ट महिन्यात जे काही साखरेचे दर वाढलेत, यामुळं तोटा थोडाफार भरून येईल. पण तो एवढा मोठा साखर कारखान्यांना फायदा झालेला नाही की झालेला सर्व तोटा भरून येईल. तोट्याचं प्रमाण थोडंफार कमी झाले साखर कारखान्यांच्या दृष्टीने, एवढाच एक यातला पॉझिटिव्ह पॉईंट म्हणता येईल. सरकारनं या बाबतीत काय केलं, तर सरकारनं ग्राहकांच्या हितांचा विचार करून देशांतर्गत साखरेचा पुरवठा आणि साठा चांगल्या पद्धतीनं राहील या पद्धतीनं आपली धोरणं आखली. त्यातला पहिला भाग होता म्हणजे जेव्हा सरकारला असं वाटत होतं की साखरेचा साठा देशांतर्गत वाढतोय, तेव्हा साखरेचे निर्यातीचं धोरण सरकारनं जाहीर केलं होतं. पण थोडंफार यामध्ये घट होते असं दिसल्यावर ग्राहकांचं हित लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं एक्सपोर्टवर बंदी घातली, निर्यात पूर्णपणे थांबवली. आणि गेल्या 1-1.5 महिन्यात जे काही साखरेचे दर वाढत आहेत आणि ग्राहकांना थोडी महाग साखर खरेदी करायला लागते, याला अनुसरून सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखर आयात करायची देखील परवानगी दिलेली आहे. आयात केलेली साखर आता पुढच्या काही दिवसात व्यवहार होऊन देशांतर्गत ज्या कारखान्यांच्याकडे रिफायनरी आहे त्यांच्याकडे येऊन ती कच्च्या साखरेची पक्की साखर किंवा डायरेक्ट पक्की साखर येऊन नंतर ती बाजारपेठेत येईल. दरम्यानच्या काळामध्ये हे भाव असे स्थिर राहतील असं मला वाटते. या वाढलेल्या 9-10 रुपये जे काही किलोमागे दरवाढ झाल्या, त्याचा ग्राहकाच्या खिशावर किती ताण पडतोय, तर सर्वसामान्यपणे एक मध्यमवर्गीयांचं जर कुटुंबाचा आकार बघितला तर त्यांना महिन्याला साधारणतः 3 ते 4 किलो साखर लागते. म्हणजे हा साधारणतः मासिक 30 ते 40 रुपये एवढाच जादा साखरेच्या दराचा हा भार ग्राहकाच्या खिशावर पडला आहे असं मला वाटतं. जे काही हा 2026-27चा हंगाम आहे, मगाशी जसं मी सांगितलं की एप्रिल आणि मे महिन्यात अल निनोचं धोका देशावर आपल्या आलेला आहे असं जे सरकारनं इशारा दिला होता. आणि प्रत्यक्षात या ऑगस्ट महिन्यापर्यंतची जर मान्सूनची वाटचाल बघितली तर मान्सून अतिशय समाधानकारकपणे महाराष्ट्रात झालेला आहे.
आत्तापर्यंतची जर शेतातल्या पिकाची जर परिस्थिती बघितली तर पिकाची परिस्थिती देखील चांगली आहे. अजून आपल्या पुढं ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 2 महिने पिकाच्या वाढीसाठीचे आहेत. परंतु जे काही धोका अल निनोचा अपेक्षित होता तसा काही प्रकार झालेला नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यातले जर धरणातले पाणीसाठा बघितला तर सर्व धरणं जवळपास 100% पाणी पातळीला पोहोचलेली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागात अतिशय चांगला पाऊस झालेला आहे आणि ऊसाच्या वाढीसाठी पोषक वातावरण देखील निर्मिती झालेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत विचार केला तर थोडंसं शेतकऱ्याला त्याचं एकरी उत्पादन वाढण्याची आत्ता अपेक्षा दिसत आहे. त्याची अपेक्षा देखील वाढलेली आहे. एकंदर पीक परिस्थिती बघता सध्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला या पावसाचा आणि वातावरणाचा निश्चित फायदा होईल.